नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपण तयार करणार आहोत हेल्दी आणि टेस्टी आप्पे। तर हे पीठ बघत असाल तर तुम्हाला ह्या पिठाची रेसिपी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर इडलीची फुल रेसिपी आहे, त्यामध्ये नक्की बघा। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तर ह्यातलं थोडंसं पीठ मी बाजूला काढत आहे कारण की प्लेन आप्पे तयार करणार आहे। तर आपण आज तयार करणार आहे व्हेजिटेबल टेस्टी आप्पे, अतिशय हेल्दी आणि खूप छान टेस्टी। तर इथं मी गाजरे घेतला आहे किसून, कांदा टमाटर कट करून घेतला आहे, मिरची शिमला मिरची आणि जी रेग्युलर मिरची असते ती तिखट असते ती सुद्धा 2 कट करून घेतले आहेत, लसूण सुद्धा घेतला आहे, लसणानं खूप छान टेस्ट येते आप्याला। तर ह्या सर्व भाज्या बॅटरमध्ये घालून घ्यायच्या। ही आहे कसुरी मेथी आणि भरपूर अशी कोथिंबीरचा जरा जास्त वापर केला की आप्याला खूप छान टेस्ट येते। तर कुणाला भाज्या भरपूर खायला आवडत असतील तर आणि कोणत्या तर तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता। तर ह्यामध्ये तुम्ही बीट घालू शकता किंवा वाटाणे सुद्धा चालतात मापको। तर ह्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि चिली फ्लेक्स घालायला अजिबात विसरायचं नाही। तर चिली फ्लेक्सनं काय होतं, आप्पे छान तिखट पण होतात आणि चवीला खूप छान होतात। तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर हलवायचं। पाणी घातलं कारण की पीठ थोडंसं घट्ट होतं, थोडंसं ढिल्लं होण्यासाठी किंवा सैल होण्यासाठी ह्यामध्ये मी पाणी घातले आणि एकसारखं चांगलं हलवायचं, म्हणजे पीठ फ्लफी होतं आणि भाज्यासुद्धा चांगल्या मिक्स होतात। ह्या आप्याबरोबर खाण्यासाठी मी इथं खोबऱ्याची चटणी केली आहे। आता तवा ठेवला आहे गरम करण्यासाठी आणि तव्याला तेल लावून घ्यायचं, म्हणजे काय होतं की आप्पे खाली चिटकत नाहीत आणि सहज पलटी होतात। तर थोडक्यात तेलामध्ये मस्त अशी रेसिपी असं म्हटलं तरी चालेल। तर तळलेला पदार्थापेक्षा हे आपले कमी तेलातले आप्पे नक्की ट्राय करून बघा। तर आता आपण घालून घेऊया ह्या आप्याच्या तव्यामध्ये बॅटर। तर तांदळाचं आणि उडदाचं मिश्रण हे आपण रात्रभर भिजत घातल्यामुळं पीठ कसं एकदम फ्लफी होतं आणि आप्पेसुद्धा फ्लफी होतात, म्हणजे अगदी स्पंजी टाईपमध्ये। आणि ह्यामध्ये भाज्या म्हटलं तर सोने पे सुहागाच, अशा पद्धतीने करून बघा, खूप छान टेस्टी लागते। चटणीसुद्धा गरज नसते। तर मुलाने माझ्या चटणी घेतलीच नाही आप्पे खाताना, असेच आप्पे संपवले। आणि विशेष म्हणजे मुलांना भाज्या घातलेले पदार्थ कोणता तर पोटात जातो, हे महत्त्वाचं आहे। तर आपण हे आप्पे आता काढून घ्यायचं, खालून वरून आपण तेल लावून घेतलं आहे आणि सहजरित्या हे आप्पे निघतात। तर इथं आपण खोबऱ्याची चटणी केले ते सुद्धा घालून घ्यायची। अशा पद्धतीने सर्व मी आप्पे तयार करणार आहे। तर अतिशय टेस्टी आणि हेल्दी भाज्या भरपूर असलेले आपण आप्पे तयार केलेत। तडकासुद्धा किती छान दिसत आहे बघा त्या खोबऱ्याच्या चटणीचा। हे आहे दुसरी बॅच, अतिशय फ्लफी आणि स्पंजी आप्पे। आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि ह्या पिठाचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या इडलीचा रेसिपी केली आहे, त्यामध्ये मी पिठाची रेसिपी सांगितली आहे। तर जे चांगले खालून भाजले मगच उलटाई घ्यायचे, नाहीतर काय होतं तर आप्पे फुटतात किंवा त्याचा चक्काचूर होतो असं म्हटलं तरी चालेल। तर आणि मध्ये जे असतात आप्पे ते जास्त करपले जातात, तर तिथे शक्यतो पीठ घालू नका। तर माझ्याकडून असं झालं, मधले 3च करपायचे आणि बाजूचे चांगले व्हायचे। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका। तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा। मस्त अशा आप्पेची रेसिपी, व्हेजिटेबल टेस्टी आप्पे तयार झालेत, नक्की ट्राय करून बघा घरी। एक तुम्हाला कट करून दाखवते, एकदम फ्लफी आणि स्पंजी आणि भाज्या पण किती छान दिसत आहेत बघा ह्यामध्ये। तर मिरची लसूण त्यामुळे खूप छान टेस्ट येते। चिली फ्लेक्स सुद्धा घालायला अजिबात विसरू नका आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा। धन्यवाद।